खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज 2500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार। 65 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण। 20हून अधिक सेवेकरांकडून दागिन्यांना पॉलिश। चंद्रपूरच्या घुग्गुसमधील शाळा खाजगी, सरकारची नाही। विरोधी पक्षाने जनतेची माफी मागावी। खोटं बोलून त्यांनी राज्याची फसवणूक केली। भाजपच्या देवराव भोंगळेंचा हल्लाबोल। बीडच्या माजलगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग। भाजप नेते मोहन जगताप यांचा निवडणूक लढण्याचा निर्धार। कार्यकर्ता मेळावा घेऊन जाहीर केली भूमिका। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला यवतमाळच्या वणी विधानसभेचा आढावा। लोकसभेत वणी मतदारसंघात विरोधी उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, बावनकुळेंच्या सूचना। सांगलीच्या जतमध्ये आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत कर्नाटक सरकारचा मेळावा। कर्नाटक सरकार सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक लोकांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देणार। अहमदनगरच्या बोधे गावात माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षद काकडे यांचं शक्ती प्रदर्शन। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास हर्षद काकडे इच्छुक। हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना पुन्हा गावबंदी। अनेक गावात गावबंदीचे बॅनर पुन्हा झळकले। जळगावमध्ये नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसेंकडून पाहणी। मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवडमधील मनूर गावात पाहणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सर्पमित्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन। शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी हातात साप घेतल्यानं उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावल्या। अकोल्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावर हल्ला। पृथ्वीराज देशमुख कपड्याच्या दुकानात उभे असताना सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण। जळगावात केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं भुलाबाई महोत्सवाचं आयोजन। हजारो महिला आणि मुलींचा महोत्सवात सहभाग। सांगलीच्या देशिंग इथं मुख्यमंत्री केसरी बैलगाडी आणि घोडागाडी स्पर्धेचा थरार। डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांच्याकडून आयोजन। 4 लाखाहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती। मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही चोरीला। जळगावच्या कानालदा गावातली धक्कादायक घटना। अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद कार चालकाची घरासमोर उभ्या असलेल्या 2 ते 3 कारला धडक। घटनेत 2 कारचं मोठं नुकसान। अपघातानंतर कारमधील 5 जण घटनास्थळावरून फरार। चिपळूणमध्ये घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। 13 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात। लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल। रायगडच्या महाडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीवर बलात्कारासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।